आता बघूयात टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। सराफा बाजारात सोनं चांदीच्या दरात घसरण सुरूच। 24 तासात सोन्याच्या दरात 4,000ची घसरण, तर चांदी 6,000नी स्वस्त। सोनं आता प्रतितोळा 1,48,000वर। रमजान ईद निमित्त एअर इंडियाच्या विमानात शिरखुर्मा मिळणार। रमजान ईदचा गोडवा वाढवण्यासाठी एअर इंडियाचा हा निर्णय। सोलापुरात आशिष शेलारांकडून नुकसानीची पाहणी, तर यावेळी शेलारांना नुकसानीची माहिती देताना अश्रू अनावर। उत्तर सोलापुरात अवकाळीमुळे द्राक्षबाग अक्षरशः भुईसपाट। सांगलीमध्ये आमदार रोहित पाटलांकडून नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी। गारपिटीमुळे सांगलीमध्ये द्राक्षबागांना मोठा फटका। नुकसानीची या ठिकाणी माहिती घेत आढावा घेतला। कृषी विभागाला तातडीने या संदर्भातले पंचनामे पूर्ण करण्याच्या रोहित पाटलांच्या सूचना। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 6 वाहनांचा भीषण अपघात। कंटेनर, 2 कार आणि टेम्पो अशी 4 वाहनं एकमेकांवर आदळून हा भीषण अपघात झाल्याची माहिती। यामध्ये 1 जण गंभीर जखमी। दरम्यान या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती। बीडच्या परळीमध्ये रमजान ईद निमित्त धनंजय मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना दिल्या ईदच्या शुभेच्छा। ईदगाह शहर पोलीस स्टेशन समोर सर्व मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन मुंडेंनी शुभेच्छा दिल्या। कराड तालुक्यातल्या पठारवाडी डोंगरावर भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त छबिना मिरवणूक निघाली आहे। भैरवनाथाच्या नावानं चांगोलच्या गजरात भाविकांकडून यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली। यात्रेसाठी सातारा, सांगली या जिल्ह्यातल्या भाविकांचा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग असतो। पुण्यातल्या भोर नगरपालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुद्धा सुरूच राहणार। नागरिकांना मालमत्तांचा कर पाणीपट्टी 31 मार्चपर्यंत भरण्याचं आवाहन। आतापर्यंत 100 थकबाकीदारांची नळ कनेक्शन्स तोडले। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,500 घरांच्या आगामी सोडतीसाठी दुरुस्ती मंडळाकडून 143 नवी घरं प्राप्त, तर ही घरं भायखळा, लोरपरळ, वडाळा आणि माझगावात उपलब्ध। घरांच्या किमती निश्चित करण्याचं काम सध्या सुरू आहे। या घरांचे दर कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे।